तू समजावणार मला? तू या घराची मालकीण आहे मी, जागीरदार इंडस्ट्रीजची ओनर आहे मी. तुझ्यापेक्षा जास्त समज आहे मला. जग पाहिलंय मी. हे सगळं वैभव आहे ना, ते माझ्या हिमतीवर कमावलंय मी. आणि तू समजावणार मला? तू जी साधारण शाळेत एक साधारणशी टीचर आहे, जिची काहीच लायकी नाही माझ्या समोर, ती टीचर मला शिकवणार? कोण आहेस, कोण तू? सई देवांश जहागीरदार, देवांश जहागीरदारांची पत्नी आणि या जहागीरदार घराण्याची सून. ही ओळख आहे माझी. आता तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. माझी ओळख जर तुम्ही मान्य केली तर तुमचं जगणं सुकर होईल, नाही तर तुम्हालाच हे सगळं खूप कठीण जाईल. आता यातला कुठला पर्याय निवडायचा हे तुम्ही ठरवा. आणि कोणी कितीही विखुरण्याचा प्रयत्न केला तरी या घराला बांधून ठेवणं हे एक सून म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि मी माझं कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडते. आत्ता लक्षात आलं माझ्या, भैरवी मॅडम एवढ्या का चिडल्या होत्या. बहुतेक त्यांनी हा फोटो पाहिला आणि त्यांचा संताप झालाय. पण यात एवढं चिडण्यासारखं काय? प्रत्येक मुलाला त्याचं मूल त्याच्या आईसारखं व्हावं असंच वाटत असतं आणि हे खूप नैसर्गिक आहे. पण भैरवी मॅडम सरांच्या बाबतीत इतक्या पॉझिटिव्ह काय? मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड नाही, बेस्ट मॉर्निंग आहे ही. हा बघा ना, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही इतक्या जवळ आहात माझ्या, त्यापेक्षा आणखी सुंदर काय असू शकतं सई? सई टीचर, बोला ना काहीतरी. काय झालंय? काय बोलू? मला माहिती तुम्ही कसला विचार करत होतात. कसलं? तुम्ही आपल्या या बाळांच्या फोटोकडे बघून हाच विचार करत होतात ना, की आपल्याला बाळ कधी होणार ते. पण सई, असं फक्त फोटोकडे बघून काय होणार नाहीये. त्या
त्यासाठी आपल्याला जरा मेहनत घ्यावी लागेल. सर तुम्ही चावटपणा बंद करा. ओ हॅलो, मी काय सावटपणा करतोय? फॅक्टच बोलतोय ना. सी आता अक्का साहेबांनी आपल्याला जो काही आशीर्वाद दिलाय तो जर खरा करायचा असेल तर मग आपल्याला थोडी मेहनत तरी घ्यावीच लागेल ना. आणि त्यासाठी तुम्ही असं फक्त फोटोकडे बघून काय होणार नाहीये. तुम्हाला जरा माझ्याकडे बघायला नाही आणि फक्त माझ्याकडे बघून पण काय होणार नाहीये. मला जरा निरखून बघायला. मी आलेच. ओ काय आलेच? सई सई फेट आऊन काहीतरी म्हणतोय. ओ सई, अरे असं का वागलं या? इज नॉट फेअर सई. चंचला हा मन मोहन ग, याला कसले बंधन ग. चंचला हा मन मोहन ग, याला कसले बंधन ग. चंचल चंचल हा मोहन ग. काय अहो बघताय का माझ्याकडे? मी बघतोय की आज इतक्या वर्षानंतर तू हे गाणं म्हणतेस. देवांश लहान असताना तू हे गाणं म्हणायचीस, आठवतंय ना? चांगलंच आठवतंय. माझ्या आयुष्यातले सोन्याचे दिवस होते ते कसं विसरेन मी. देवांश लहान होता ना तेव्हा एकदम कावरा बावरा व्हायचा. तेव्हा काय करावं मलाच सुचायचं नाही. एकदा असाच भेदरलेल्या अवस्थेत होता तेव्हा पटकन मी त्याला मिठी मारली आणि गाणं म्हणायला लागले. अहो म्हणता काय, एकदम शांत झाला. अहो शांतच नाही, 5 मिनिटात झोपला सुद्धा. मग त्यानंतर कधी त्याला शांत करायचं असलं ना की मी हेच गाणं म्हणायचे. हो, पण त्यानंतर आज ऐकतोय मी हे गाणं तुझ्या तोंडून. हो ना, कारण नंतर हे गाणं गुणगुणायची संधी मला मिळेनाशीच झाली. म्हणजे ताई देवांशला माझ्याजवळ येऊच द्यायच्या नाही. सतत त्याला आपल्याजवळच ठेवून घ्यायच्या. मग त्या कामावर जातील तितकाच काय तो वेळ देवांश माझ्याजवळ. देवांशला फिरायला घेऊन जाणं, त्याचे हट्ट पुरवणं, त्याच्यासाठी खेळणी आणणं, सगळं त्याच करायच्या. मग मला सतत भीती वाटत राहायची की माझं